अध्यक्ष महोदय, हा कामगाराचा NTC च्या कामगारांचा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि कामगार हा महत्त्वाचा घटक आहे. याच्याबरोबरच मुंबईच्या जोडीने ठाण्यामध्ये देखील इतक्या कंपन्या आहेत की ज्या बंद पडल्या आहेत आणि त्यांची थकबाकी जी कामगारांची मिळायला पाहिजे ती मिळालेली नाही. आता मफतलाल कंपनीची हजारो कामगार मृत झाले, परंतु अजून पण त्यांची थकबाकी मिळालेली नाही. इंडियन रबर कंपनी आहे, या इंडियन रबर कंपनीची जागा देखील त्यांनी विकली दुसऱ्याला. ती जागातला काही भाग ठाणे महापालिकेने क्लस्टरमध्ये घेतला जमीन, पण तिथे राबणारे जे कामगार होते त्या कामगारांना अजून त्यांची थकबाकी मिळाली नाही. तिथले देखील 150-200 कामगार मृत पावले. तर हे जे काही आहे थकबाकी न मिळण्याचं प्रकरण अनेक वर्ष म्हणजे लोक वाट बघून बघून मृत देखील पावतात. तर याच्या संबंधी शासनाने त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याची गरज आहे. त्याच्यासंबंधी काही योजना बनवायची गरज आहे की तुम्ही जमीन विकू शकणार नाही, अमुक करू शकणार नाही. तर ती योजना जी आहे की जेणेकरून कामगारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची थकबाकी एक ठराविक मुदतीमध्ये मिळेल. आता प्रॉव्हिडंट फंड देखील मिळालेलं नाही. तर अशा प्रकारचं अन्य कामगारांच्यासाठी देखील बंद पडलेल्या कंपन्यांच्या आपण काही योजना आणि काही ठोस अशा प्रकारच्या उपाययोजना करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे, निश्चित यामध्ये अशा ज्या काही कंपन्या यांची जर आपण आम्हाला माहिती दिली तर अशा कंपन्यांसंदर्भात आपल्यासोबत एक बैठक मंत्रालयामध्ये लावून अशा सर्व कंपन्यांच्या कामगारांवर अन्याय होऊ नये या दृष्टीने बैठक लावून टाईम बाउंड पद्धतीने त्यांचे वेतन त्यांना मिळाले पाहिजे या दृष्टीने कारवाई करण्यात येईल.